देशातील तरुण विद्यार्थी जेन झी संविधान वाचवणार, मतचोरी रोखणार असं राहुल गांधींनी म्हटलंय। एक्सपोजद्वारे राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती निशाणा साधलाय। राहुल गांधींवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यानंतर पलटवार केलाय। राहुल गांधी हे अर्बन नक्षलींची भाषा बोलतायत, हे सिद्ध झालंय असं फडणवीसांनी म्हटलंय। मतचोरीचा मुद्दा नाही, राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेल्याचं फडणवीस म्हणाले। फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे अशी टीका अजित पवारांनी केली आहे। तर राहुल गांधी यांनी आपल्या एक्सपोजमध्ये काय म्हटलंय आपण बघूया। देशातील तरुणाई विद्यार्थी आणि जेन झी संविधान वाचवणार, मतचोरी रोखणार। पहले ये कहा है कि वोट चोरी का मामला नहीं है, राहुल गांधी जी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इसी प्रकार की बातें लोग कहते हैं। उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया। अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं कि जेन ज़ी ने आकर संवैधानिक सरकार को उलट देना चाहिए। जो लोग एडवाइस देते हैं, सारे एडवाइजर उनके ये अर्बन माओइस्ट इस प्रकार की विचारधारा के हैं। त्या गोष्टीला अजिबात महत्त्व देण्याचं कारण नाही। एक वर्षापूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल काहीतरी बोलतात। जर काही चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेले, निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दल त्यांच्याकडे तक्रार करावी। त्यांनी निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये चौकशी करेल आणि तिथंही त्यांना जर वाटलं की काही आपल्याला न्याय मिळत नाही तर सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च त्या ठिकाणीचं न्याय द्यायला तर केव्हाही कुणी तिथं जाऊ शकतो। घटनेने, संविधानाने तो अधिकार दिलेला आहे।